नमस्कार मित्रांनो, हा बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतला आहे. उद्या वीकली प्लस मंथली एक्सपायरी कशा प्रकारे ट्रेड सेटअप असला पाहिजे हे बघणार आहोत. रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल लक्षात ठेवा. दोन्ही पण लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहेत. रेंज खूप मोठी आहे, परंतु आपल्याला रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला रिॲक्ट कशा प्रकारे करायचं ते समजत असतं, त्यामुळे हे रेजिस्टन्स, सपोर्ट लेवल या ठिकाणी मी सांगत आहे. उद्या ट्रेड करताना लक्षात ठेवा, आज फ्लॅट ओपनिंग नंतर वरच्या साईडला बँक निफ्टीने होल्ड केलेला आहे. गॅप अप ओपनिंग होण्याची शक्यता आहे, किंवा फ्लॅट जरी ओपनिंग होत असेल तर आपल्याला स्विंग हाय पॉईंट लक्षात ठेवायचे. फ्लॅट ओपनिंग नंतर 47,800 ब्रेकआउट होतोय का बघायचं. ब्रेकआउट होत असेल तर वरच्या साईडला लॉंग पोझिशनसाठी जाऊ शकता. छोटा स्टॉप लॉस टाकून रेजिस्टन्स लेवल टार्गेट असला पाहिजे. खूप मोठा गॅप अप ओपनिंग होत असेल तर या ठिकाणी 30 मिनिटची रेंज आपली स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करायची. समजा फ्लॅट ओपनिंग होऊन खालच्या साईडला जात असेल तर लेवल लक्षात ठेवा. 47,600 ब्रेकडाऊन होत असेल तर खालच्या साईडला देखील ट्रेड प्लॅन करू शकता. सपोर्ट लेवल टार्गेट ठेवायचं. तर अशा प्रकारे ओव्हरऑल ट्रेड प्लॅन असला पाहिजे उद्याच्या दिवसासाठी. आय होप तुम्हाला दोन्ही पण लेवल समजलेच असतील. अशाच प्रकारे शॉर्ट्स व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.